नमस्कार, सुप्रभात. मी श्वेता आणि माझ्या सोबत आहे. नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. तर सगळ्यात मोठी घडामोड भारताने केलेल्या कारवाईमुळे आता पाकिस्तान संपूर्णपणे श्वेता बिथरून गेलेला आहे. पाकिस्तानने जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान सीमेवरती मिसाईल आणि ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांचा भारताने यशस्वीपणे प्रतिकार केला. यानंतर भारताने सुद्धा पाकिस्तानच्या लाहोर, कराचीसह अनेक भागांवरती अचूक ड्रोन हल्ले करत पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं. तर भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानला आता धडकी भरले आणि रात्रभर पाकिस्तानच्या मोठ्या शहरांमध्ये हवाई हल्ले सुरूच होते. या हल्ल्यात पाकिस्तानचं मोठं नुकसान झालंय. तर पाकिस्तानच्या सियालकोटमधील बाजवाट सेक्टरमध्ये देखील भारताकडून मोठा हल्ला करण्यात आलेला आहे. बाजवाटमध्ये पाकिस्तानचा मोठा सैन्य अड्डा आहे आणि तिथं भारताने हल्ला केला. भारताने देखील पाकिस्तानच्या प्रत्येक कृतीला त्याहीपेक्षा जास्त पटीनं जास्त उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे अजूनही सुरू आहे. मंगळवारी रात्री उशिरापासून जे ऑपरेशन सिंदूर सुरू झालंय ते अजूनही सुरू आहे आणि पाकिस्तानला घरात घुसून मारणं म्हणजे काय याचा अनुभव सध्या येतोय. तर काल रात्रभर एलओसी वरती पाकिस्तानकडनं अधूनमधून गोळीबार हा सुरूच होता आणि जम्मूतील अनेक भागांमध्ये 3 वेळा ब्लॅकआउट देखील करण्यात आलेला आहे. तर सायरनचाही आवाज घुमत होता. मात्र पाकड्यांच्या या हल्ल्याला भारतीय सेनेनं चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. एलओसीवर पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू होता, त्याला प्रत्युत्तर भारतीय लष्करानं दिलेलं आहे. कारण पाकिस्तानकडनं कुरापती कमी होण्याचं काहीच नाव दिसत नाही आणि त्यामुळे भारतानं जे आधी ठरवलेलं होतं फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त करायचं आहे, मात्र पाकिस्ताननं आता भाग पडलेला आहे भारताला की त्यांच्या सैन्यावर सुद्धा हल्ला करण्यासाठी. आणि त्यामुळे काल दुपारी 3 वाजल्यापासून एक एक करून जे भारतानं पाकिस्तानवरती हल्ले करायला सुरुवात केली आहे. अर्थातच हे प्रत्युत्तर आहे पाकिस्तानच्या कुरापतींवरती आणि त्यामुळे पाकिस्तानच्या वेगवेगळ्या भागांमध्ये भारतानं आतापर्यंत चोख प्रत्युत्तर देत हल्ले केलेले आहेत. निश्चितच तर भारतानं पाकिस्तानला एक प्रकारे चोख प्रत्युत्तर दिलेलं आहे. घरात घुसून मारणं काय असतं हे भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलेलं आहे. हा नवीन भारत आहे, कणखर भारत आहे, हे पुन्हा एकदा भारतानं संपूर्ण जगाला दाखवून दिले. आणि भारतावरती हल्ले करणं पाकिस्तानला आता महागात पडलंय. म्हणजे इतकी परिस्थिती झाली आहे की आता अशी परिस्थिती युद्धाची की भारताच्या समोर पाकिस्तानला गुडघे टेकावे लागणार हे मात्र नक्कीच दिसतंय. काश्मीर पासून ते राजस्थान पर्यंत हल्ल्याचे प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आले आणि भारताचं सुदर्शन चक्र S-400 आणि स्पायडरनं पाकड्यांचे पुरते हाल करून सोडलेले आहेत. भारतानं पाकिस्तानची 9 क्षेपणास्त्र हाणून पाडलेली आहेत आणि पाकिस्तानची 3 लढाऊ विमानं देखील पाडण्यात भारताला आतापर्यंत यश आलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर 2.0 याला आपण म्हणूयात, कारण पाकिस्तानच्या हल्ल्याचा प्रयत्न आता त्यांनाच महागात पडलाय असं म्हणूया. आतापर्यंत जितकी मिसाईल, जितके रॉकेट आणि जितके ड्रोन पाकिस्तानकडनं सोडण्यात आले तितके सगळे भारतानं हाणून पाडलेले आहेत. एकही भारताच्या भूमीवरती येऊन आदळलेला नाही आणि तसं वृत्त देखील नाही. त्यामुळे ही क्षमता आहे भारताची. पाकिस्तानचं एकही क्षेपणास्त्र असेल किंवा ड्रोन असेल किंवा मिसाईल असेल ते भारतानं पडू दिलं नाही. हवेतल्या हवेतच त्याला नष्ट केलेलं आहे. ही दृश्य आहेत. पाकिस्ताननं पुन्हा एकदा हल्ले करायचे प्रयत्न केलेत. उरीमधली ही दृश्य आहेत. काही गाड्यांवरती जे काही वार केलेले दिसत आहेत त्याच्या या खुणा आहेत. आज सकाळी काल रात्रीपासून करता पाकिस्तानकडनं सतत ही आगळीक केली जाते, ज्याचं उत्तर भारतानं सडेतोड दिलेलंच आहे. या गोळ्या आणि गाड्यांचं झालेलं नुकसान उरी सेक्टरमध्ये आपल्याला दिसतंय. आणि त्यानंतर आणखी एक मोठी बातमी बघूयात प्राजक्ता. पाकिस्तानी सैन्यानं भारतावर आक्रमण करण्याची चूक केली आणि यानंतर भारतानं पाकला जशास तसं उत्तर दिलंय. भारतानं कठोर भूमिका घेत हवाई दल आणि लष्करासह आक्रमणाचे आदेश दिले. तर 1971 नंतर पहिल्यांदा कराची बंदरावर हल्ला करण्यात आलेला आहे. भारताच्या हल्ल्यात कराची बंदर संपूर्णपणे उद्ध्वस्त झालं असल्याचं कळतंय श्वेता. INS विक्रांतवरनं भारतानं नौदलाच्या मदतीने सुद्धा हल्ले सुरू केले आणि भारतीय नौदलानं कराची बंदरावरती हल्ला केला. 1971च्या युद्धानंतर प्रथमच आता 2025 मध्ये भारताला कराची बंदरावरती हल्ला करावा लागला. याचं कारण म्हणजे पाकिस्तानच्या सुरू असलेल्या कुरापती. त्यामुळे भारताचं जे हुकमी एक्का म्हणावं लागेल INS विक्रांतवरनं नौदलानं कराची बंदरावरती हल्ला केला. निश्चितच